एबीपी माझाच्या बातमीचा नागपूरमध्ये इम्पॅक्ट पाहायला मिळाला। पाकिस्तानी कवीच्या कवितेच्या माध्यमातून भारतातील विद्यमान सत्ता उलथवून लावण्याचा संदेश देणाऱ्या डाव्या संघटनेच्या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 13 मे रोजी नागपूरमध्ये डावे विचारक वीरा साथीदार यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात समता कला मंचच्या वतीनं पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची हम देखेंगे ही कविता सादर करण्यात आली होती। कवितेच्या सादरीकरणानंतर पाकिस्तानमध्ये जिया उल हक या हुकुमशहाची सत्ता ज्या पद्धतीनं उलथवून लावली त्याच पद्धतीनं भारतातही विद्यमान सत्ता उलथवून लावण्याची गरज असल्याचं विश्लेषण केलं गेलं होतं। एबीपी माझाने ही बातमी दाखवताच नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीनं त्या वादग्रस्त कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर चौकशी अंती आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। देश पाकिस्तानच्या विरोधात लढत होतं, सैन्य आपलं लढत होतं, संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे असताना हे अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन आणि त्याच्यामध्ये सत्ता उलटवण्याचं आणि सत्ता पलटवण्याचं अशी जी देशाच्या विरोधातली भाषा त्याच्यामध्ये ती दिसली। आणि मग हे करणारे हे जे लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी तपासली असता हे समता कला मंच आहे, यांची पार्श्वभूमी ही संशयित नक्षलवादी आहे। ही सगळी कृती जी आहे नक्षलवादी कृती आहे, माओवादी विचारांची आहे। हे संविधानाला मानत नाही, हे लोकशाहीला मानत नाही, हे लोकशाहीला न मानणारे लोक आहे। म्हणून यांची चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।